नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप। गोविंदाय नमो नमः। श्री गणेशाय नमः। श्रीराजोवाच निवृत्ति मार्ग कथित अदो भगवता यथा क्रमयोगोपलब्धेन ब्रह्मणा यद संस्कृति प्रवृत्ति लक्षण चैव त्रैगुण्य विषयो मुने यो सावलीन प्रकृतिर्गुण सर्ग पुनः पुनः अधर्म लक्षणाना नरकाशानुवर्णिताः मन्वन्तरस्य व्याख्यात अद्य स्वायंभुवो यतः प्रियव्रतोत्तानपादोर्वर्षस्तच्चरितानि च द्विपवर्ष समुद्राद्रीन् जोद्यान वनस्पतीन। गोपाल कृष्ण भगवान की जय। परम मंगलमय पवित्र अशी पावन अशी श्रीमद भागवत कथा पवित्र अशा ठिकाणी या भुजंगबुवा मंदिरामध्ये अशा प्रकारची चालू आहे। सर्व गावकरी मंडळी, सर्व श्रोते मंडळी, महाराज मंडळी, कलाकार मंडळी, माता भगिनी या सर्वाला दंडवत करून आज आपल्या श्रीमद भागवत कथेच्या चौथ्या दिवसाच्या कथेला प्रारंभ आहे। भुजंगबुवा यांना नमस्कार, नर्मदेश्वर भगवंत यांच्या चरणी दंडवत, नरसिंह भगवान यांच्या ठिकाणी दंडवत, श्रीमद भागवत ग्रंथाची अद्यदैवता श्रीकृष्ण परमात्मा यांना माझा दंडवत आहे। सरस्वती मातेला दंडवत, ब्रह्मीभूत श्री संत मोळखुंटवासी मोतीराम महाराज यांच्या चरणी दंडवत आहे। गुरुवर्य श्री मारुती महाराज मोठे महाराज यांच्या चरणी माझा दंडवत आहे। सर्वाला दंडवत, सर्वाला नमस्कार करून आज या ठिकाणी आपल्या 5व्या दिवसाच्या कथेला प्रारंभ आहे। काल आपण पाहून आलो, सतीचरित्र पाहिलं, अनेक प्रकारच्या कथा आपण पाहत आलो। आज आपल्याला चौथ्या दिवसाची कथा पाहिजे आहे। 6व्या स्कंदामध्ये आपण प्रवेश करत आहोत। निवृत्ती मार्ग कथित अदो भगवता यथा क्रमयोगोपलब्धेन ब्रह्मणा सदे यद संस्कृती। या 6व्या स्कंदामध्ये ज्या भागवताच्या 10 लक्षणा सांगितल्या, दुसऱ्या स्कंदामध्ये व्यास महाराजांनी आमच्या शुकाचार्यांनी भागवतकारांनी भागवताच्या 10 लक्षणा सांगितल्या। त्या 10 लक्षणापैकी 6व्या स्कंदामध्ये पोषण नावाची लक्षणा याची कथा येते। पोषण, भगवंतानी पोषण केलेलं आहे, जगाचं पोषण। पोषितो जगासी एकला तो। पोषण नावाचं जे लक्षण आहे त्या लक्षणाची कथा या 6व्या स्कंदामध्ये येते। सुरुवातीला अजामिळ आख्यान सांगितलं, कारण नामाचा महिमा सांगितला, आणि याच स्कंदामध्ये 19 अध्यायाचं प्रयोजन केलेले आहे आमच्या व्यास महाराजांनी। या स्कंदामध्ये 19 अध्याय आलेले आणि पोषण नावाचं लक्षण आले। त्याच्यामध्ये 14 अध्यायामध्ये ध्यान प्रकरण सांगितलं आणि 3 अध्यायामध्ये नामाचं प्रकरण सांगितलं। आणि नामाचं प्रकरण सांगत असताना नामामध्ये किती शक्ती आहे ते या ठिकाणी एका दृष्टांताने समजावून देतात।
अजामिळ ती कथा आपल्याला पाहायची आहे की नामस्मरणामध्ये किती ताकद आहे, एकाच नामामध्ये किती शक्ती आहे हे आपल्याला पाहायचं आहे. अजामिळ असणारा ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला, तसा तो विद्वान, एकतर उंच कुळामध्ये जन्म, विद्वत्ता भरपूर आणि विद्वान असल्यामुळं जिकडं तिकडं असणारा त्यांचं प्रख्यात असणारा तो असणारा प्रसिद्ध होता. पण योग असा झाला, काही असणारे बरं का मागचे काही कर्म, काही असणारे वासना ते या पुढच्या जन्मामध्ये भोगावे लागतात. म्हणून तो अजामिळ काही असणारे आपल्या कर्मानं पापानं म्हणा, तो एक असा भ्रष्ट झाला आणि एका वेश्येच्या फंदामध्ये पडला. वेश्येच्या फंदात पडल्याच्या नंतर त्या वेश्येला त्याचं पालन पोषण करणं, घरी आणून ठेवणं, होता होता त्या वेश्येला 10 मुलं झाली. योग असा झाला, गावामध्ये काही ब्राह्मण मंडळी आले, कुठून तरी प्रवासी, आणि आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की आपल्याला इथं थांबायचं आहे, आपल्याला कोणीतरी एखादा ब्राह्मणाचं घर असलं पाहिजे. गावामधून सगळ्या लोकांनी सांगितलं की अजामिळ नावाचा ब्राह्मण आहे, त्यांच्या घरी त्यांची व्यवस्था झाली. जेवण खावण काय असेल ते सगळी व्यवस्था झाल्याच्या नंतर रात्रभर थांबले आणि सकाळी जेव्हा आपल्या प्रवासाला निघून जातात त्यावेळेस सासरा अजामिळानं त्या ब्राह्मणाकडं, त्या वारकऱ्याकडं, त्या संताकडं आपली अशा प्रकारची बरं का जे काही आपण केलेले कर्म यांची कबुली द्यायला सुरुवात केली. जाताना त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही आमची व्यवस्था लावली, खूप छान झालं, आम्हाला थांबलो तिथं, आमची व्यवस्था झाली, आम्ही आता निघायचंय. पण अजामिळानं सांगितलं, महाराज सगळी व्यवस्था झाली खरं, पण महाराज आमचं एक असणारा असं आहे, मी असणारा ब्राह्मण जरी असलो तरी वेश्येच्या फंदामध्ये पडलेलो आहे, तुम्ही या ठिकाणी थांबलात, मला माफ करा बरं का. हे जे आज मुलं झालेली ते वेश्येपासून झालेली आहेत. त्यांनी सांगितलं हरकत नाही, आमचे तुकोबाराय सुद्धा सांगतात ना, अरे जे मागे झालंय ते पाहू नका, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. त्यांनी सांगितलं आता झालं गेलं जाऊ द्या, पण आता इथून पुढे शहाणे माणसं सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. त्यांनी सांगितलं अजामिळा एक काम करा, आता लहान जो मुलगा आहे ना तुझा, या मुलाचं एक काम कर, नाव त्याचं नारायण ठेवून दे म्हणले झाले. एवढंच कर, बाकी काहीच करू नको. त्या अजामिळानं त्या लहान्या मुलाचं नाव नारायण ठेवून दिलं. नारायण नाव ठेवल्यावर मग काय महाराज शेवटचं होतं ते सारखं अजामिळ नारायण नारायण नारायण. पहिले लोक देवाचे नाव ठेवायचे, मुलाचे मुलीचे नाव पहिले म्हणावं बघा तुम्ही, गीता, मुलगी झाली की गीता नाव ठेवायचे, पुन्हा महादेव, शंकर, भगवान असे नाव असायचे पहिले. कारण जेणेकरून देवाचं नाव आमच्या मुखाला यावं, मुलाला जरी हाक मारली तरी बी देवाचं नाव आमच्या मुखाला यावं हा उद्देश होता. म्हणून आज सांगितलं नारायण नाव ठेवून द्या. मग आता अजामिळाच्या मुखामध्ये नारायण, उठल्यापासून सकाळी नारायण चहा ना, नारायण दूध आणा, नारायण स्नानाला पाणी टाका, नारायण पूजा करायची, नगळं नारायण नारायण, दिवसभर तोंडामध्ये नारायणच. नारायण एवढा जवळचा झाला, एवढा लाडका झाला, त्या नारायणाच्या निमित्तानं का होईना पण मुखाला नाम येऊ लागलं. माग जे कर्म झालेत, माग जे पाप असतील, हे सगळे पाप त्या नामाच्या ओघानं धुवून जाऊ लागले न कळता. मग बरेचसे दिवस झाले. एके दिवशी अजामिळाचा अंतकाळ जवळ आला. अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर मग आता काय, कोण आहे माझ्या जवळचा, माझ्या प्रेमाचा, आवडीचा, आता तर मला मरायचंय गड्या म्हणला. आणि शेवटी नारायणाला हाक मारली आणि आपला देह विसर्जन करून टाकला. हाक मारणं आणि देह टाकणं
राम राम म्हणता जावो माझा प्राण, असं जर घडत असल तर बघा, मरतानी राम नारायण म्हणून प्राण सोडून देणं. लगेच भगवंताला कळालं की मला मरतानी माझं नाव घेतलंय, मला हाक मारली ना. देवाने विमान पाठवलं, देवाचे दूत आले त्याला नेण्यासाठी. जा म्हणले त्या अजामिळाला घेऊन या, मरतानी मला हाक मारली, त्यांनी माझं नाव घेतलंय. देवाचे दूत आले विमान घेऊन, चला बसा, दारामध्ये विमान आहे देवाचं. आणि आयुष्यभर वाईट कर्म केलेत म्हणून यमराजाला कळालं. यमराजानं सुद्धा यमाचे दूत पाठवले. जा म्हणले ते अजामिळाला घेऊन या, आयुष्यभर त्यांनी पाप केलेलं आहे. यमाचे दूत दारात येतात, देवाचे दूत दारात येतात, दोन्ही गाड्या दारात आहेत. कोण्या गाडीत बसावं ते म्हणतात आमचं गिराईक आहे, आणि देवदूत म्हणतात आमचं गिराईक आहे, मरतानी आमच्या मालकाला हाक मारली त्याने. यमदूत म्हणतात आयुष्यभर वाईट कामं केले तर हे आमचं गिराईक आम्ही नेणार. दोन्ही गाड्या दारात आहेत, कोण्या गाडीत बसावं? वाद लागला महाराज त्यांचा. पण शेवटी त्यांनी असणारा देवाच्या दरबारामध्ये अजामिळाला घेऊन गेले. देवाला सांगितलं, देवा यमाचे दूत म्हणतात हे आमचं गिराईक आहे, आयुष्यभर यांनी वाईट कामं केली तर आम्ही यमपूरमध्ये नेऊन याला अनेक प्रकारची यांची भोग, याची काही पाप असेल त्याप्रमाणे याला त्रास देणार, याला नरकामध्ये टाकणार आहेत. आणि देवाचे दूत म्हणतात ते आमचं गिराईक आहे, मालकाला हाक मारली त्यांनी जगाच्या. मरतात किती सुख आहे बघा. एकदा मरतानी नाव घेतलंय ते मुलाच्या निमित्तानं, तर देवाचे दूत न्यायला येतात. आयुष्यभर जर त्या मालकाचं नाव घेतलं, स्वतः देव न्यायला येईल की नाही? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळाला का होईना पण नाव यावं लागते बरं. देव म्हणतो तो माझा असणारा झालेला आहे. अंतकाळ यालाच म्हणतात. आयुष्यभर तुम्ही काही करा, पण अंतकाळ कसा झाला? शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट गोड व्हावा तो देवाला आवडतो. आणि शेवट गोड होण्यासाठी याजसाठी केला होता अट्टाहास, आणि शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट गोड होण्यासाठी आयुष्यभर परमार्थ करावा लागतो. आणि ना मुखाला येण्यासाठी सुद्धा मरतानी त्याला सुद्धा भाग्य लागते. देवाला सांगितलं हे आमचं गिराईक आहे, आम्ही नेणार याला. देवदूतानं सांगितलं आमचं गिराईक आहे. देवानं सांगितलं पा यानं माझं नाव घेतलं, यानं मला हाक मारलीये, याला वैकुंठात अशा प्रकारचं मी जागा देणार आहे. यमदूत म्हणले देवा तुमचं नाव घेतलं नाही त्याने त्याच्या पोराला हाक मारली म्हणली. पोराला हाक मारली, तुम्हाला नाही, तुमची आठवण सुद्धा नाही त्याला. देव म्हणतो मुलाच्या निमित्तानं का होईना पण माझं नाव त्याच्या मुखाला आलंय ना, बस ते माझं गिराईक आहे. आता मी त्याला इथं वैकुंठामध्ये ठेवणार. आणि एवढ्या नामाची किंमत आहे बघा. एक नाव घेतलं तर देव आपल्याला जवळ घेतो. मला सांगा, आयुष्यभर परमार्थ करणाऱ्याला स्वतः देव न्यायला येतो ना. तुकाराम महाराजाने आयुष्यभर परमार्थ केला. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस रात्र न कळे, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. अष्टही प्रहर 12 मास निरंतर अशी आमची तुकोबाराय. देवाचं चिंतन करणारे तुकोबारायला काय शेवट झाला बघा तुम्ही. जेव्हा तुकोबारायला जायचं होतं वैकुंठाला, गावात सगळ्या लोकांना सांगितलं चला मला आज वैकुंठाला जायचंय 12 वाजता. लोक म्हणले काय येड आहे त्याचं, काय खरंय. पत्नीला सांगितलं तुला यायचं का आवले, मला आज वैकुंठाला जायचे. कोणी असणार बरं का खरं धरीनं. पण जेव्हा 12 वाजले बरं का, आणि सगळे लोक वैकुंठाला जायला नाही पण पाहायला मात्र आले होते. सगळा गाव आला, जिजाई बी आली, पण यायचं भजनच सर. देवही आले नाही, सगळे लोक कंटाळून गेले. म्हणले जाऊ द्या याचं काय खरं रे, चला आपली चहा पाणी राहिली, जेवण राहिलं, कामधंदे राहिली, सगळे गावातले लोक गेले. जिजाबाई म्हणले चला मी बी येते घरून. म्हणली कसे जातात जातात. सगळ्याला जाऊ दिलं की भर सारखं विमान आलं. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझे अद्भुत वर्तले.
आणि मग देवाला विमान न्यायला आलं आणि विमानात बसून तुकोबारा गेला तो विमानी बैसोनिया. आणि जे तुकोबारा म्हणतात देवा उशीर कामून केला व एवढे लोक आले होते ना म्हणले, सगळे येणार होते ना म्हणले, महाराज सगळ्याला कुठं जागा आहे तिथं, सगळ्याला न्यायला थोडंच मी आलोय, फक्त तुम्हाला आलोय. या लोकाला मुद्दाम पांगू दिलं विमान घेऊन आलो, चला बसव विमानामध्ये आणि तुको भरायचं. असा शेवट झाला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गुढ व्हावा अजा मिळला. अजा मिळ पापराशी, पण तो वैकुंठात गेला त्याचं कारण आहे नामे नेला वैकुंठाशी. पाप करणारा अजामिळ, पण देवानी जवळ धरला का, एकदा नाव घेतलं म्हणून. अजामिळ भिल्ली तारिली कुंटिनी आणि प्रत्यक्ष पुराणी वंद्य केला. एवढी देवाच्या नावामध्ये किंमत आहे. म्हणून नामस्मरणाला खूप महत्व आहे. म्हणून रात्रंदिवस नामचिंतन करावं लागतंय. आपल्याला नामाचा महिमा माहित नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. रामाला सुद्धा देवाला सुद्धा देवाच्या नावामध्ये किती शक्ती आहे, किती ताकद आहे, ही देवाला सुद्धा माहित नव्हतं. बघा, सेतू बांधायचा होता, लंकेला सगळे वानर न्यायचे होते, त्यावेळेस दगडी सेतू बांधायचं ठरवलं, दगडी पूल. पण प्रत्येक दगडावर राम असं अक्षर लिहायचं आणि दगड टाकायचा, तो दगड तरायचा. नावानं दगड तरायचे. आणि नळ नावाचा वानर होता, त्याच्या हाताने दगड तरायचे. असा सेतू बांधला गेला. नामामध्ये किती ताकद आहे बघा. राम काढले की दगड बुडायचाच नाही. पाहिलं रामानं काय शक्ती म्हणली माझ्या नामामध्ये. एवढी शक्ती नामात, तर हातात शक्ती किती असेल, पायात शक्ती बघा किती ताकद आहे रामाच्या पायामध्ये. शिळा होती मनुष्य झाली ज्याचे चरणाचे, निस्ती पायाची रजकन लागली एका शिळेला तर शिळेची बाई झाली. ही पायाची शक्ती, नामाची शक्ती, हाताची शक्ती, डोळ्याची शक्ती. महाराज किती असणारी बर का. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुमाशी देवामध्ये शक्ती असते. तीच शक्ती आमच्या संतांमध्ये सुद्धा असते बर. तुमच्या आमच्यामध्ये काय शक्ती, नावामध्ये शक्ती. एकदा रामाला वाटलं माझ्या नावानं पाण्यावर दगड तरतात, तर माझ्या हातात किती शक्ती असेल. पाहूच म्हणले, एका दिवशी आपलं कार्यक्रम करून बघू म्हणले, प्रॅक्टिकल करून बघू. आता बघायचं म्हणजे रामानं वाटलं की आता एकांतामध्ये बघावं, कोणाला कळू देऊ नये, काही नाही, की माझ्या हातात किती शक्ती आहे. रामप्रभू एके दिवशी सकाळी सकाळी उठतात आणि समुद्राच्या कडीकडीनं असे चाललेत. वानरायनं पाहिलं, पण राम उठल्याबरोबर कुठं जातात. मारुतीला सांगितलं, मारुती राम आपली आता चाललेत म्हणले समुद्राच्या कडीनं. कुठं चाललेत तुम्हाला माहित आहे का म्हणले, मला काही माहित नाही. हरकत नाही म्हणले, तुम्ही काही चिंता करू नका. मग राम पुढं चाललेत, मारुत्र्या माग चालले. जाऊ द्या म्हणले, कुठं जातीत बघावं तर कर. रामाला पत्ता नाही, मी एकटाच चाललो. मारुत्र्या मागे आले. रामप्रभू गेले समुद्राच्या काठावर. एका मोठा ढोव पाहिला. काय करायचं होतं, माझ्या हातात किती ताकद आहे बघायची होती. रामप्रभू गेले, एक मोठा असा दगड उचलला आणि असा पाण्यामध्ये टाकला. पाण्यामध्ये टाकला की डुबकून वाजणं, ते दगड बुडाला जाणं. अरे गडे म्हणले, माझ्या नावानं तिथं दगड तरतात, पण हातानं दगड तरत नाही. हातानं टाकलेला दगड बुडायलाय. नावात जेवढी शक्ती आहे तेवढी हातात नाही काही. चला अजून एकदा बघू म्हणले. दुसरा दगड घेतला, पुन्हा टाकला, ते बुडाला. अजून एकदा बघू म्हणले, तीनदा. पुन्हा असणारे काय केलं, एक लगेच दगड घेतला तिसरा आणि पाण्यामध्ये टाकला, डुबकून तोही बुडाला. चला आता काही नाही म्हणले, चला वापस. घरकन माघारी फिरले की मारुती मागच उभे. अरे मारुती तू कवा आला म्हणला, पहिल्याच खड्याला. काय करू लागले रामा. अरे मारुती माझ्या नावानं दगड तरतात तिथं, पण आता माझ्या हातानं दगड तरतात की नाही हे पाहू लागलो. आणि मग तू आमचे मारुत्र्या म्हणतात, देवा तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळी मेघश्यामा. तुझ्या नावाचा महिमा, नावाची ताकद फक्त आम्हालाच माहित आहे, कारण आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनेक
दुसरं काही आम्हाला माहीत नाही, फक्त आम्ही नामाचे धारक आहे. म्हणून हे नामाचं चिंतन या ठिकाणी सांगितलं. अजामिळाला परमधाम गती अशा प्रकारची आणि प्रगट झाली, प्राप्त झाली फक्त एका नामामुळं. म्हणून कलियुगामध्ये फक्त नाम हे श्रेष्ठ आहे, नाम हे साधन आहे. बरं का, नामस्मरण करा. कसंही नामस्मरण घ्या, भावानं घेतलं तर चांगलंच आहे, आणि सहज जरी मुखाला नाम आलं तरी त्याचा उद्धार करतो. अहो एवढंच काय, उलट जरी नामस्मरण देवाचं घेतलं तरी त्याचा उद्धार आहे. बघा नामामध्ये किती ताकद आहे. वाल्या कोळ्यासारखे तारा पण पापी नाहीत ना. वाल्या कोळ्यानं किती पाप केले सांगायला आपल्याला सांगत बसायचं नाही. ती कितीतरी वाल्या असणारा बरं का, पापी करणारा, पाप करणारा होता. कितीतरी त्याने ब्राह्मण मारले, वारकरी मारले, महाराज मारले, किती लोक मारले, 7 रान भरले असं सांगतात. एवढा पापी. पण एकदा नारदाची गाठ पडली. नारद चालले तर रस्त्यानं, कारण त्याचा धंदा होता, रस्त्यानं कोणी माणूस आला की त्याला मारायचं, लुटून घ्यायचं, आपलं कुटुंब जगवायचं. पण नारदाची गाठ पडली, लगेच ते टोंप उचललं. नारदानं सांगितलं, अरे काय करतो, काय करतो म्हणजे तुला मारतो म्हणले. तुला मारून माझा धंदा आहे, मारायचं, तुला जवळचं काय असेल ते लुटून घ्यायचं, कुटुंब जगवायचं. नारदानं सांगितलं, थांब, कुटुंब जगवण्यासाठी हेच काही उपाय नाही. संसार करण्यासाठी, धन कमवण्यासाठी हजारो रस्ते पडलेले आहेत. आणि हे जे काम करायला तू येणं पाप व्हायले, आणि हे तू पाप व्हायले, हे तुला उद्या भोगावं लागणार आहे. आणि बाकीचे कोणी खाणारे ते पाप भोगणार नाही. मला जे खाले ते भोगतील ना. विचारून ये म्हणले. जा घरी विचार, पत्नीला विचार, मुलाला विचार, लेकराला विचार, आईवडिलाला विचार, कोणी पाप घेत आहे का. जा घरी विचारून ये. हे मला घरी धाड आणि तू जाय पळून. नाही म्हणले, मी शपथ घेतली, काहीतरी घेतलं तिथं, जा घरी. लगेच गेले, पळतच गेला तो वाल्या कोळी. घरी विचारलं, पत्नीला सांगितलं, मी जे करालो ते पाप व्हायले, तुम्ही पाप भोगताल की नाही. पत्नीनं सांगितलं, आम्हाला पापाची गरज नाही, तुम्ही चोऱ्या करून आणा का कष्ट करून आणा, कसं करून आणा, ती आणणं तुमचं काम, खाऊ घालणं माझं काम आहे. घ्यायला तयार नाही. मुलाला विचारलं, म्हणले बाबा आम्ही पाप घेणार नाहीत, आता आम्हाला तुम्ही सांभाळले, म्हातारपणी तुम्हाला सांभाळू आम्ही. कोणी घ्यायला तयार नाही. परत आला, लगे पाय धरले नारदाचे. सांगितलं, मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही. मग आता काय करू सांगा. दे टाकून ते धंदा. दिलं टाकून, टोंप बिंब सगळं. एका शब्दातच महाराज बदल झाला. सहज बोलणे, हित उपदेश करोनी सायास शिकविती. काय करू महाराज, आता एकच कर म्हणले, आता राम 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 म्हणीत बस म्हणले. वाल्या कोळी म्हणला, महाराज मला राम तर येतच नाही ना, मला कधी जन्मात घेतलं नाही म्हणला राम. मला काही येतंय काय म्हणला, मला मारा येते म्हणले. मारायचा धंदा आहे ना, मारा येते म्हणले. आता नारद ऋषी म्हणले, हरकत नाही, मारा म्हणा म्हणले. मारा मारा मारा, काही म्हणू नका, माराच म्हणा म्हणले. रामा म्हणू नका, मारा म्हणा. मारा 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 सुरू केलं. बघा, मारा 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 माराचा रामा झाला. 3दा मारा म्हणलं की 2दा रामा तयार होते. एक जाऊ द्या ना. नारद ऋषी निघून गेले. 12 वर्षाला नारद ऋषी आले तिथं. त्याच्यावरती सगळं वारुळ चढलेलं होतं. त्या टोंप्याला फुटलेले पानं होती. आल्या बरोबर त्याला अमृत हस्तानं पाहायला नजर टाकली. लगेच त्याला जाग केलं, सावध केलं, आणि मग त्याच्या डोक्यावर हात टाकला. एवढा पापी, पण कशामुळं त्यात एवढा, आणि त्या संतांचे आशीर्वाद दिल्यामुळं होता. वाल्या कोळी होता, पण वाल्मिक ऋषी झाला. राम जन्मायच्या अगोदर 1000 वर्षानं रामायण लिहून ठेवलं त्यांनी. आणि जसं रामायण लिहिलं त्याप्रमाणे रामप्रभू वागले. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. मला सांगायचं काय, वाल्मिक तरला उलट्या नामस्मरणा, एका जनार्दनी जाय साधू दर्शना. अशी नामाचा महिमा या ठिकाणी सांगितला. आणि याच्यानंतर आपल्याला जायचं आहे भक्त नरसिंह अवताराकडे.
नरशिव भगवंताच्या अवताराकडे जायचं आपल्याला, कारण ही आता कथा आपल्या खूप असणाऱ्या शिल्लक राहिलेली आहे. नरसिंह अवतार, त्याच्यानंतर राहिलेले देवाचे अवतार घेऊन उद्या आपल्याला कृष्ण जन्माकडे जायचं आहे. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे दोघं भाऊ होते. हिरण्याक्षाला वराह भगवंतानी मारलं. वराह भगवंत म्हणजे वराह म्हणजे शुकर, शुकर म्हणजे डुक्कर, हे असा अवतार देवानी घेतला. कशासाठी? हिरण्याक्षाला मारायचं होतं. आणि हिरण्याक्षानं ही पृथ्वी रसातळाला अशा प्रकारचा घेऊन गेलेला होता. आणि जेव्हा मनु आणि शतरूपीला जेव्हा प्रजा निर्माण करायची त्यावेळेला ही प्रजा आणि थांबण्यासाठी पृथ्वी अशा प्रकारची नव्हती इथं. ती पृथ्वी हिरण्याक्षानं आणि आपल्या रसातळाला घेऊन गेलेला होता. पृथ्वी चोरून नेली होती आपल्या दाढमध्ये. आणि नेल्याच्या नंतर इकडं असणारा भगवंतानी वराह अवतार धारण केला. वराह, वराह म्हणजे शुकर, शुकर म्हणजे डुकराचा अवतार देवाने धारण केला. कोणी म्हणेल महाराज देवानी असा अवतार का धारण केला? कारण जे काम करायचे त्याच्यासाठी तो अवतार लागतो. आणायची होती पृथ्वी रसातळातून जाऊन, मग रसातळाला जायचंय, मग तिथून पृथ्वी आणण्यासाठी या शुक्राचा अवतार धारण केला. कारण त्याचं कारण एक आहे, पृथ्वीचं आणि त्या प्राण्याचं जसं जवळचं नातं आहे बरं का, आकर्षण आहे त्याला पृथ्वीचं. डुकर बघतो ना, हे डुकर, हे डुकर बघा तुम्ही, प्रत्येक पशुची मान अशी उंच असते, पण ह्या डुकराची मान अशी खाली लोंबकळलेली असते. का? त्याचं कारण आहे त्याला पृथ्वीचं जास्त आकर्षण आहे त्याला. आणि कुठेही तो एखाद्या घाणीमध्ये पडलेला असतो, त्याला घाणीचं काही वाटतही नाही. आणि पृथ्वीला उकरायचं म्हणलं की नांगर लावल्यासारखं, त्या आपण भैमुखाच्या शेतात जातो ना, ते असे नांगर लावल्यासारखे तासाला तासच जणू काय बळीराम नांगरान नांगरले. त्याच्यातले ते किडे वगैरे काय असेल ते खातात. जास्त आकर्षण त्याला पृथ्वीचं असल्यामुळं मला आणायची पृथ्वी, म्हणून भगवंतानी वराह अशा प्रकारचा अवतार धारण केला. आणि रसातळाला गेले वराह भगवान, हिरण्याक्षाच्या जवळ गेले, हिरण्याक्षाबरोबर युद्ध केलं आणि तिथून अशा प्रकारची ती पृथ्वी आणून ठेवली. अवतार संपला. काही अवतार कामापुरतेच, एकाच कामापुरते अवतार. नरसिंह अवतार एकाच कामापुरता, हिरण्याक्षाला मारण्यापुरता, पुन्हा दुसरं काही नाही. हिरण्याक्षाला मारलं, पृथ्वी आणून ठेवली. आता हिरण्याक्षाला मारलं हे कळालं हिरण्यकशिपूला की माझ्या भावाला देवानं मारलंय, आता देवाचा विरोध करणार, माझ्या भावाचा मी बदला घेणार. म्हणून हिरण्यकशिपूनं उन्मत्त झाला, आपलं राज्य प्रस्थापित केलं आणि सत्ता हातात, कायदे हातात घेतले. आणि त्या माझा जो हिरण्याक्षाला मारणारा जो देव आहे त्या देवाला मी मारणार, माझ्या भावाचा बदला घेणार. याच्यासाठी सगळी तयारी सुरुवात केली. काय करावं लागेल देवाला मारण्यासाठी? काही नाही म्हणले, मी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतो आणि त्या देवाबरोबर युद्ध करतो, वर प्राप्त करून घेतो. हिरण्यकशिपू राक्षस कुळामध्ये जन्मलेला, पण त्याची जी पत्नी होती कयाधू माता, ही मात्र पतिव्रता होती, महान पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता, चाले देवावरी सत्ता, अशी पतिव्रता होती. आणि या पतिव्रता असल्यामुळंच राक्षसाच्या बाया सगळ्या पतिव्रता, त्यांचं पुण्य जबरदस्त असल्यामुळं राक्षसाला विजय मिळत होता युद्धामध्ये. अशी कयाधू माता पतिव्रता होती. पण याच हिरण्यकशिपूच्या राक्षस कुळामध्ये एक असा सात्विक रत्न जन्मलं की सगळ्या कुळाचाच उद्धार करून टाकला. त्याचं नाव आहे भक्त प्रल्हाद. कयाधू माता गरोदर आहेत. हिरण्यकशिपूनं विचार केलाय की आता मला त्या देवाला अशा प्रकारचं विरोध करायचा आहे, युद्ध करायचंय, मारायचंय, प्रसन्न करून घ्यायचं ब्रह्मदेवाला, मला तपश्चर्या करायला जावं लागतं. घरी विचारलं, कयाधूला सांगितलं मी आता तपश्चर्या करायला जाणार आहे, तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेईल आणि मी अमर होणार आहे. घरी सांगितलं, निघाले. सकाळी निघाले तपश्चर्या करायला. कधी परत येणार आहेत तुम्ही आता? अरे म्हणलं तपश्चर्या म्हणजे काय एक दिवसाची असते का? 12 वर्ष तपश्चर्या करणार, ब्रह्मदेवाला प्रसन्न करूनच परत येणार आहे म्हणजे. आता माझी वाट पाहायची नाही.
तपश्चर्येला मी निघालो. सकाळी जे गेले महाराज, गेले वनात, कुठं बसावं वनामध्ये तपश्चर्या करीत बसले. एक झाड होतं बाजूला, त्या झाडावर पोपट होता. यानं सुरुवात केलं, ब्रह्मदेवाय नमः, ब्रह्मदेवाय नमः, नारायणाय नमः. आणि ते पोपट होता ना, ते हे म्हणीन तसंच म्हणायले. ती लागलं वाकडं लावायला, देवाचं नाव घ्यायला वाकडं लावायला. दिवसभर यानं नाव घेतले आणि तिला वाकडं लावायले पोपट. रागच आला त्याला. संध्याकाळी उठला की घरी चाला. बायको म्हणली, अहो म्हणलात ना 12 वर्ष तपश्चर्या करायची, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घ्यायचं, आणि संध्याकाळी ते घरी आलेत. म्हणला काय सांगावं, म्हणलं ते पोपट मला वाकडं लावायले म्हणून आलो म्हणला घरी. दुसरे दिवशी गेला, काहीतरी बरं का व्यत्यय यायचा. पण आता हिरण्यकशिपू बसला, 12 वर्ष तपश्चर्या केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. मागा काय मागायचंय ते. हिरण्यकशिपूनं सांगितलं, मला अमर करा, मला मरण नको आहे. ब्रह्मदेवानं सांगितलं, अमर या सृष्टीमध्ये कोणी झाला नाही आणि मला अमर करता येत नाही. माझ्या तेवढी ताकद नाही, कारण मलाच मरायचे ना. कैसे थोरिवेचे मान पाहे पा, सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीच्या मापाशी गजाहाला. ज्ञानोबा लिहितात, अरे सृष्टी बीजाचा साठोपा, त्याला सुद्धा मरण नाही, आज नाही उद्या. म्हणून अमर इथं कोणी झाला नाही, मला अमर करता येत नाही, दुसरं काहीतरी मागा. ब्रह्मदेवानं असं म्हणल्यावर हिरण्यकशिपूनं विचार केला, हरकत नाही, दुसरं काहीतरी वरदान मागून घेऊ म्हणले. असं करा म्हणले, ब्रह्मदेवा मला माणसाच्या हातानं मरण येऊ नये, मला पशुपक्ष्याच्या हातानं मरण येऊ नये, मला रात्री मरण येऊ नये, दिवसा येऊ नये, घरामध्ये मरण येऊ नये, दारात येऊ नये, आकाशात येऊ नये, पृथ्वीवर येऊ नये, शस्त्रानं येऊ नये, अस्त्रानं मरण येऊ नये. सगळे वरदान देऊन टाकले. निर्जीवानं येऊ नये, सजीवानं येऊ नये, आणि 12 महिन्यापैकी कोण्याच महिन्यात मरण येऊ नये अशी वरदान हिरण्यकशिपूनं मागून घेतले. तथास्तु ब्रह्मदेवानं देऊन टाकले. आला घरी. आता काय म्हणलं, आता मला कोण मारतय. पत्नीला सांगितलं, आता मी अमर झालो, आता मला कोणी मारू शकत नाही. रात्री नाही, दिवसा नाही, पशु नाही, पक्ष्यांना सगळे वरदान प्राप्त केले. घरी आल्याच्या नंतर सगळं उन्मत्त झालेला हिरण्यकशिपू सगळ्या गावामध्ये महाराज सगळे बंद पाडून टाकले. भजन मंदिर पाडून टाकले, भजन बंद पाडले. नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. अशी होड बांधी प्रतिज्ञाच केली की मी आता कोणाला भजन करू देणार नाही, कारण माझ्या वैर्याचं नाव आहे, ते कोणाला नाव सुद्धा घेऊ देणार नाही. गावात नाही, माझ्या राज्यामध्ये नाही. देव धर्म सांदी पडिले सकोळ, विषयी गोंधळ गाजतसे. सगळे माळी बिळी सगळ्या लोकांच्या काढून टाकल्या, मंदिरं पाडून टाकली, देव धर्म सगळे बुडून टाकले, बंद करून टाकले. माझा वैरी येतो, त्याचं नाव कोणी माझ्या राज्यामध्ये घ्यायचं नाही. नाव घेऊन येदी देवाचे. बंद पाडून टाकलं जिकडे तिकडे. आणि मला त्याच्याबरोबर युद्ध करायचंय, माझ्या भावाचा बदला घ्यायचा आहे. गयादू माता इकडं गरोदरे 7 महिन्याच्या. एके दिवशी बसलेला नारद ऋषी आले बर. नारदाला तिन्ही ताळामध्ये फिरायची बर का. तिन्ही ताळामध्ये ते फिरतात आणि कोणाच्याही घरी जातात, अचानक जाऊ शकतात ते भजन करीत करीत. आणि त्यांना सगळ्याला मोकळी काही नारदाला कोणाच्याही घरी जायला. बघा, हे देवाचा वैरी, देवाचे नाव घेऊ देत नव्हता कोणालाच. पण देवाचं नाव घेणारा संत, पण त्याला नारद आले की या नारदा म्हणायचे. देवाबरोबर वैर आहे, पण संताबरोबर वैर नाही. आले नारद ऋषी, नारायण 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 करीत. या नारदा या. शिवासन दिलं, बसविलं, स्वागत केलं. करा भजन, मला ऐकायचे. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. भजन झालं सुरुवात. बोला बोला बोला, टाळी वाजवा. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण.
श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की. भजन करू लागले. आवाज आला भजनाचा. कयादू माता आत राणीवसामध्ये बसलेल्या होत्या. विचारलं दासीला, कोण भजन गात आहे? नारद ऋषी आलेत म्हणले. इच्छा झाली बर का भजन ऐकायची. कयादू मातेला सांगितलं, या नारदाला आत या म्हणा, मला भजन ऐकायचे. आणि गरोदर होत्या बर का, गर्भ होता भक्त प्रल्हादाचा. नारदाला सांगितलं, जा नारदा, आमच्या राणी सरकारला तुमचं भजन ऐकायचं. हिरण्यकश्यपूने पाठवलं. कयादू माता सिंहासनावरती बसलेली आहेत आणि आमच्या नारदानं भजन केलं. नारायण. आणि हे सुंदर भजन ताला स्वरामध्ये नारदाचं भजन. आणि कयादू माता ऐकू लागल्या महाराज. आणि ऐकत ऐकत ते शब्द सगळे आत असणारे कानात घुसले. आणि जे गर्भ होता त्या नारायण भजनाचा त्या गर्भावरती परिणाम झाला. बघा, ज्या गरोदर असणाऱ्या महिलांनी जे ऐकलंय त्याचा परिणाम आणि त्या गर्भावर होत असतो बरं का. आणि ते गर्भातला जे काही गर्भ आहे ते भक्त प्रल्हादाचा, त्या आईच्या पोटातच नारदाची असणारे भजन ऐकलं. आणि तिथंच अशा प्रकारची गाठ मारली की मला आता जन्मल्यापासून मला भजन करायचं. हे संस्कार त्या गर्भावर झाले. ज्ञानोबारा आपल्या हरिपाठामध्ये एक प्रमाण देतात बरं का. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता. सत्वर उच्चार झाला आणि ते उच्चार प्रल्हादी बिंबला. भक्त प्रल्हाद माईच्या पोटातच भजन शिकला नारायण नारायण. त्याच्यावरती परिणाम झाला. नारद ऋषी निघून जातात. 9 महिने पूर्ण झाले आणि तो भक्त प्रल्हाद जन्माला आला. गोपाल कृष्ण भगवान की. सुंदर लेकरू जन्माला आलं बरं का. आता कुळ आहे राक्षसाचं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेख वाटे देवा. कोण्याही कुळात जन्म द्या, मुलगी असो का मुलगा असो, तयाचा हरेख वाटे देवा. देवाला त्याचा आनंद वाटतो. सात्विक लेकराचा आनंद वाटतो. जन्माला नामकरण झालं, संस्कार झाले, सगळे काय असेल ते. आणि भक्त प्रल्हाद आता मोठा मोठा होऊ लागला. लवकर लवकर आपल्याला पुढं पुढं जायचंय. मोठा होत असताना जसा रांगू लागला, चालू लागला, आणि तसं तसं त्याच्या मुखामधून दुसरं काही न येता नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण त्याच्या मुखातून भजन बाहेर पडू लागलं. नारायण 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 लागला भजन करायला. आता ज्याचं भजन करू द्यायचं नाही गावाला, सगळ्या जगाला, दुनियाला, पण माझ्या घरी माझाच मुलगा आणि माझ्या वैऱ्याचं नाव घेतोय, हे हिरण्यकश्यपूला कळालं. खबरदार. त्याच्यावर प्रल्हादाच्या आईला सांगितलं, याला भजन करू देऊ नका, देवाचं नाव घेऊ देऊ नका, कारण मी जगाचं बंद केलंय भजन सगळं. आणि माझ्याच घरी भजन करणारा, माझ्या वैऱ्याचं नाव घेणारा निघाला. राग आला हिरण्यकश्यपूला. कयादूला सांगितलं त्याचं बंद भजन झालं पाहिजे, नसता तुम्हा दोघाला बी फाशी. लेकरू तर मारून टाकणार आहे, पण तुम्हाला मारून टाकणार. आता माईचा काय दोष आहे? आईनं सांगितलं बाळा नारायण म्हणू नका. भक्त प्रल्हादानं सांगितलं, आई देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. मेलो तरी हरकत नाही, पण माझ्या देवाचं भजन मी सोडणार नाही. 7 दिवसाचा झाला उपवासी, तरी भजनाशी सोडू नये. भजन सुटलं नाही बरं.
दंड दिला, विष पाजण्याचे प्रयत्न केले, तरी प्रल्हादाला काहीच नाही. आणि पुन्हा ते भजनही सुटलं नाही. काय करावं का, असलं लेकरू मारून टाकलेलं बरं. मारण्याचे प्रयत्न सुरू केले, मारण्याचे प्रयत्न आहेत. प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी हे माझ्याच पोटाला जन्मलेलं लेकरू माझ्या वैऱ्याचं नाव घेतंय, भजन करतंय, याला मारून टाका. लहान आहे तोवर म्हणले आणून ठेवा चौकामध्ये, आणि मोठा एक माजलेला उन्मत्त झालेला हत्ती आणा, हाताच्या पायाखाली त्याला तुडवा, टाका मारून. लेकराला ठेवलं रस्त्यावर, हत्ती आणला, हत्तीनं तुडवून काढलं. हत्ती कंटाळून गेला, पण लेकराचा केसही तुटला नाही, काहीच झालं. हिरण्यकश्यपूने विचारलं, काय झालं मुलाचं, मेला का? म्हणली मुलगा मेला नाही, जशाला तसाच आहे. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवाराया. असं करा म्हणले, आता कड्यावरून द्या म्हणले, ढकलून द्या, उंच कड्यावर न्या, द्या ढकलून. त्या प्रल्हादाला नेलं महाराज उंच कड्यावरून ते, आणि खाली ढकलून दिलं. गंमत काय झाली, आता लेकरानं खाली आलं, मरून जायला पाहिजे की नाही, पण भगवान आमचा मागे पुढे उभा रक्षण करण्यासाठी. बरं पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. कड्यावरून ढकलून दिलं, आमचे भगवान असणारे जातात. नाम प्रल्हाद उच्चारी, दया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी, भक्त सुखे निवाला. प्रल्हादाला वरून टाकलं आणि देवानं खालून झेललं त्याला. अरे माझा भक्त आहे तो, मला त्याचं रक्षण करायचंय, कसं काय देव मारू देणार? रात्रंदिवस असणारं देव भक्ताचं रक्षण. म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागे घाली तसे. माझं भजन करणार आहे ना, त्याला कसं काय देव मारू देणार? विचारलं सेवकाला, काय झालं प्रल्हादाचं? म्हणले त्याला काही झालं नाही. उचलून घेतला कडेवरी, भक्त सुखी निवाला. देवानं उचलून घेतलं, म्हणले त्याला मेला नाही. अजून काहीतरी प्रयत्न करा, टाका मारून. असं करा म्हणले, आता एक कढई ठेवा, त्याच्यात तेल टाका, त्याला तेलाला उकळा येऊ द्या, आणि टाका म्हणले या लेकराला मध्ये. कढई भर तेल ठेवलं, त्याला असं आदान येऊ दिलं, उकळा येऊ दिला तेलाला. त्याच्यात नारळ टाकून बघा म्हणले. आधी नारळ टाकलं, तडेलकून नारळाचे 2 तुकडे झाले त्या तेलामुळं, आणि आता टाका म्हणले पोराला. उचलला प्रल्हाद, तेलामध्ये टाकला. झालं काय? अहो तेल थंड झालं ते, पण प्रल्हादाला काही झालं नाही. विचारलं काय झालं? म्हणले काही नाही, तेल थंड झालं. काय झालं नाही म्हणले प्रल्हादाला. कळाव की नाही, आता एवढे संकटातून जर याला रक्षण करणारा कोणीतरी असला पाहिजे. पण नाही महाराज, अजून मारण्याचे प्रयत्न चालूच आहेत. एके दिवशी त्याची बहीण आली, होलिका नावाची, हिरण्यकश्यपूची बहीण आली. होलिका घरला आली. कशाला आली? राखी बांधायला आली. ती आज रक्षा पौर्णिमा आहे ना, काय रक्षाबंधन आहे ना आज. आली बिचारी राखी बांधायला. दादा काय चाललंय? काय नाही, काय नाही. दादा जरा चिंतेमध्ये होते. हिरण्यकश्यप, काय झालं एवढी चिंता? काय करावं म्हणला, बाई सगळ्या जगाचं बंद भजन केलंय, माझा वैरी देव आहे, त्या देवाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपाचा मला माझ्या भावाचा बदला घ्यायचा आहे. वरदान मी प्राप्त करून आलोय, काही प्रयत्न केले तर हे माझा मुलगा मरत नाही. मारून टाकण्याचे प्रयत्न खूप केले म्हणले. तेव्हाच मला फोन करा की मी येत नाही, याला एरी फुकून देत होते म्हणले. टाकायचं का मारून? म्हणले टाकायचं मारून. आणि इकडे म्हणले मी होलिका, होळी म्हणतो ना आपण, माझ्या अंगाला सगळा जाळण विस्तवय म्हणली. आणि इकडे माझ्याजवळ घेते, मंत्र म्हणून आग्नी लावून घेते, जाते जळून पोरग. म्हणे घेतलं कडाला तिनं, काय मंत्र म्हणले की घेतलं अंगाला आग्नी लावून. आता ही प्रल्हादाला जाळायचं होतं बरं का त्या लेकराला, पण उलट सुलटच झालं ते. प्रल्हाद तर बाजूला तसाच राहिला शांत, हीच गेली जळून, भडभड गेली होलिका जळून. म्हणून तर होळी आपण करतो ना, गौऱ्या वगैरे त्या आणून, त्याला शिमगाय म्हणतो आपण. ही गेली जळून. तेव्हापासून होळी करायची सुरुवात झाली.
त्या गौऱ्या आणायच्या, लाकडं आणायची, चोरून आणायचे, पुन्हा कोणाची दिसली की उचलून आणायची, आणि कोणी काय म्हणलं लागलं की तिला शिव्या द्यायच्या, पुन्हा त्या बाईला, त्या मालकाला, कोणाला तरी, पुन्हा बोंबलायचं, आरडायचं. एक महिनाभर यायला सगळा परवानाच असतो. अशा शा देव देव भांडणं करू करू बोंबलू बोंबलू आणलेल्या गौऱ्या, लाकडं, आणि ती शिमगा तिथं करायचा, ती होलिका गेली जळून. प्रल्हाद पडला बाजूला. प्रल्हाद तशाला तसा राहिला. विचारलं काय झालं? अरे म्हणले प्रल्हाद तर जशाला तसा आहे, पण होलिका जळून गेली. लागलं रडायला बरं का. एकुलती एक बहीण राखी बांधायला आली, ती राखी बंधन राहिलं तसंच गेली जळून. तिच्या नवऱ्याला कळालं तिकडं, तुझी बायको गेली म्हणले जळून. त्याला आलं टेन्शन. टेन्शन आलं की 90 थानून आलं तिकडून येता येतं. डुलत चालन, झुलत चालन, उड्या मारीतच आलं. असं कसं झालं? मग तेव्हापासून त्याच्यानंतर मोकळी काय 2 दिवस फुल परवाना, कोणी बी हाना, नाही हाणणारे हान तिथंच. आलं महाराज, नाचतच आलं, डुलतच आलं. ते काय त्याची काय सांगतं. आल्या बरोबर लागलं बोलाय. काय बोलते ते काही नादामध्ये काही बोलत. आलं बरं का. काय झालं काय नाही, कोणाला विचारी नाही, काय नाही. ती राक्षाचा ढीग पडलेला होता. आलं की त्या ढिगावर बसलं की सगळे अंगाला राखत लावून घेत. म्हणून तर माणसं सकाळी दुसऱ्या दिवशी जातात आणि अंगाला राख लावून आणतात. लेकरायला कोणाला प्रथा पडली तशीच. आणि मग त्या दिवशी तर बाबा हे ना बी दिवसभर याला टेन्शन आलं, दिवसभर यानं उतरू दिलं नाही. म्हणून त्या दिवशी तर काय बघायचंच काम नाही. अशी अवस्था झाली. बघा, मला सांगायचं काय, फक्त किती जरी प्रयत्न केले तरी भक्ताचं रक्षण करणारा आमचा परमात्मा आहे. आम्ही देवाचं भजन करावं आणि आमचं रक्षण, पालन, पोषण त्या देवाने करावं. पोषितो जगाशी एकला तो. अशी अवस्था झाली. हिरण्यकश्यपूने विचार केलाय की आता याचा देव देव नारायण 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 करतो, काय करतो. मग या हिरण्यकश्यपूने काय केलं? आता पोरगा मोठं झालं गडे म्हणल्यात. आता याला इकडं तिकडं गावात फिरल्यापेक्षा, असं केल्यापेक्षा आता शाळेमध्येच घालायचं मला. याला शाळेत पाठवलं. पहिल्या खाजगी शाळा असायच्या. 2 मास्तर लावले. शुक्राचार्याचे मुलं होते ते, शंडा अमरकर. दोघायला सांगितलं पगार किती बी घ्या, पण याला शाळेमध्ये तुमच्या घ्या. आणि शाळेमध्ये घेऊन याला दुसरं काही येऊ की न येऊ त्याचा विचार करू नका, पण फक्त यानं नारायण म्हणण्याचं बंद करावं, एवढंच याला शिकवायला. देवाचं नाव घेऊ देऊ नका, दुसरं काही येऊ की नाही. गेला शाळेमध्ये, रोज जायचा. मास्तराने सांगायचं, दुसरं काहीतरी शिकवायचं. याला सांगायचं देवाचं नाव घेऊ नको, नारायण काढू नको. यानं नुसतं हो हो म्हणायचं, ऐकायचं. आणि ते शिकवायचे ते धडे लांबच राहिले, दुसरं काय सांगन ते. आणि यानं मात्र आपल्या पाठीवर नारायण 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 असं पाठी भरून नारायण नारायण काढाय. शेजारच्या पोराला म्हणायचं, ए माझ्याकडे बघून काढ. त्याला हे नारायण काढायला लावायचं. कोणाला शिकू देणं आणि स्वतः कोणतं शिक्षण नाही, नुसतं नारायणच. प्रयत्न खूप केले, पण याचं नारायण म्हणणं, नारायण शिकवणं, नारायण लिहिणं, म्हणणं, बोलणं हे काही मिटत नाही. मास्तरच कंटाळून गेली, काय करावं. एके दिवशी शाळा भरली. नारायण नारायण नारायण. मास्तराने सगळ्या जबरदस्तीनं सगळं म्हणले, अरे नारायण म्हणू नका. याशी काहीतरी धडे दिली फळ्यावरती काढून. इंटरव्ह्यू झाली होती. इंटरव्ह्यूच्या मास्तरला सांगितलं, प्रल्हादा तू मॉन्टर रेस म्हणली, आता सगळ्या पोरायला शिकव फळ्यावरचं. हो गुरुजी. गुरुजी बाहेर गेले, कुठेतरी गेले. येणं जे मारा ते फळा पुसला आणि जे नारायण 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 सगळा फळा भरून पोराला सांगितलं, पोरं दुसरं काही काढायचं नाही, नारायण नारायण काढा म्हणले. नारायणाचाच गजेर करा. लागले नारायण नारायण म्हणायला पोरं. येणं नारायण म्हणलं की ते नाही नारायणच म्हणायचं. सगळी शाळेमध्ये सगळं नारायण नारायणच झालं. प्रल्हादानं सगळ्या पोराला उठवलं आणि नारायण नारायण म्हणून स्वतः नाचू लागला आणि सगळ्या पोराला नाचवायला सुरुवात केली. नाचा पोरं म्हणले नारायण म्हणून. नाचुंगी 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 मैं हरि गुण गावत नाचुंगी. गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाची आनंदे आवडीने. भजन करत असताना नाचू नाचू भजन करायचं. नाचू कीर्तनाचे रंगी अज्ञान दीप लावू जगी.
प्रेमामध्ये आपल्या मस्तीमध्ये हे संत लोक आपले भजन करत करत असणारा ते नाचत असतात. सगळी शाळाच लागली नाचायला. सगळे पोरं नारायण म्हणालेत. मास्तरनं पाहिलं काहीतरी गोंधळ घातल्याकडे पोरांना आले बरं का. आल्याबरोबर सगळे पोरत लागले नाचायला. प्रल्हादही लागला नाचायला नारायण नारायण म्हणून. दोघ जण मास्तर आले ना, असं पोर त्या प्रल्हादाचा हात धरला. प्रल्हादा बंद करते भजन. काठी घेतली आणि मास्तरनं त्याचा हात धरला. हात धरल्याबरोबर गंमत काय झाली, ते मास्तरही लागलं नाचायला. काय झालं असेल, कारण त्याच्या अंगातलं जे करंट होतं हात धरल्याबरोबर याच्या अंगामध्ये शिरलं. नामाची शक्ती जी पावर होता ते पावर इकडं असणार स्पर्श झाल्याबरोबर याच्या बी अंगामध्ये त्या नारायण नामाची शक्ती संचारली. आणि ते शिक्षक होता मास्तर, ते बी नारायण नारायण म्हणून लागला नाच. दोघही लकडे पोरं बी नाचले तर मास्तरही नाच. ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी. असे त्या नामाचा पावर आहे बरं का. नामाचा पावर, नामाची शक्ती. नामाची आबिळे बळे न भिवू सर्वथा. हे नाम एवढं श्रेष्ठ आहे. आणि ज्याच्या अंगात नामाची शक्ती आली त्याला काय महाराज. सगळी शाळाच नामाची भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली असे गाथ्यात नाही बरं का, पण काहीतरी भावगीत आहे, कोणतं तरी गीत आहे. सगळ्या शाळेमध्ये सगळ्या नामचिंतनानं शाळा भरून गेली. वेळ किती झाला शाळा सुटायचं याचंही भान राहिलं नाही. आणि मग सगळे भानावर आले, शाळा सोडून दिली. पाहिलं त्या असणार हिरण्यकश्यपून, अरे शाळेमध्ये घातलं तरी नारायण नाम सुटत नाही. मास्तरानं सांगितलंय पाका म्हणले, महाराज सरकार आमच्याच्यानं पोरायला शिकवणं होत नाही, कारण ते दुसरं काही शिकत तर नाहीच, पण नारायण नाव सोडित नाही. आम्हाला काही नको, तुमचा पगारही नको ना आम्हाला नोकरी नको. पोरग काही ताळ्यावर येत दिल्या नोकऱ्या सोडून. हिरण्यकश्यपूने विचार केला, कितीतरी साधना केल्या, किती प्रयत्न केले, पण स्वतःचाच मुलगा माझ्या वैऱ्याचं भजन सोडित नाही. त्यालाच विचारूत म्हणले, अरे नारायण 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 आहे तरी कुठं नारायण तुझा. सभा भरलेली, असा मोठा मंडप आहे, नारळ सोलून ठेवाय. सभा बसलेली, त्या हिरण्यकश्यपूची सगळी सभा बोलवली. आणि त्या सभेमध्ये मोठा मंडप आहे, लाकडी खांब आहेत. आणि त्या प्रल्हादाला बोलून घेतलं. हिरण्यकश्यपू बसलेल्या सिंहासनावरती सगळे राजे रजवाडी लोक आलेले इथं, सगळे असणारे बरं का, सेवक प्रधानमंत्री चोपदार भालदार अशा सभेमध्ये आहेत. आणि त्या सभेमध्ये भक्त प्रल्हादाला बोलावण्यात आलं. हिरण्यकश्यपूने विचारलं, प्रल्हादा अरे ज्या नारायणाचं नाव घेतो तो नारायण तुझा कुठे सांग. आतापर्यंत दिसला का, अनुभूती आली का. प्रल्हादानं सांगितलं, बाबा माझा देव नाही कुठं अशी जागा सांगा. कुठं आहे असा विचारू नका, पण देव नाही कुठं असं विचारा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तुम्या दृष्टीने देखिला विठ्ठलचे विठ्ठल. अरे बाबा विठ्ठल जळी स्थळी भरलेला आहे. देव लाकडामध्ये आहे, देव दगडामध्ये आहे, देव पाण्यामध्ये आहे, देव झाडामध्ये आहे, देव माणसात आहे, देव कुत्र्यात आहे, देव गाढवात आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, सगळ्या ठिकाणी चराचरात भरून उरलेला तो देव आहे. मग आम्हाला का दिसत नाही, आमची नजर नाही तशी. एकनाथ महाराजाला गाढवामध्ये देव दिसला, देव पाहण्याची नजर. जेव्हा काशीचं पाणी रामेश्वरला घेऊन जाऊ लागले एकनाथ महाराज, पवित्र कावड घेऊन, बरोबर काही कापडी लोक आहेत, बरोबर यात्रेकरू लोक आहेत. आणि जात असताना वाटेमध्ये कुणाचा पारान गाढव तहानलेलं, हातपाय खोडायले, ब्या ब्या करून आरडायले. नाथ महाराजाला वाटलं याला तहान लागली, ते पवित्र पाणी गाढवाच्या नरड्यामध्ये टाकलं. शांत झालं ते. लोकांनी विचारलं, महाराज एवढं पवित्र पाणी आणि ते रामेश्वरला न्यायचं तर तुम्ही एका गाढवाच्या नरड्यामध्ये टाकलं पवित्र पाणी. आमच्या नाथ महाराजांना सांगितलं, अरे माझा रामेश्वर इथे, त्या रामेश्वरच्या अंगावर टाकूस तर हे याच्यातला रामेश्वर आहे ना, हे रामेश्वर आज मरायला आहे ना. ही नजर बघा, गाढवात देव बघितलं.
नामदेवरायनं कुत्र्यामध्ये देव पाहिला. जेव्हा कुत्र भाकरीची चवड घेऊन जाऊ लागलं, आता मला मागची कथा सांगत बसायचं नाही. जनाबाई आमच्या भाकरीची चवड केलेली आहे, भाकरी चालू येतात आणि तेवढ्यामध्ये देवानं कुत्र्याच्या रूपामध्ये आले आणि एक भाकर घेऊन पळू लागले. आता नामदेवरायनं काय केलंय, देवा ते कुत्र वाटी घेऊन भाकर घेऊन पळायले. नामदेवानं विचार केलाय आता तो देव आहे आणि कोरडीच रोटी घेऊन चाललाय. नामदेवानं वाटी घेतली. नामदेव महाराजांनी त्याच्यात तूप घेतलं आणि तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे, का कुत्र्यामध्ये देव पाहिलाय. हाती घेऊन या घृत वाटी, नामा लागे स्वाना पाठी, उभा उभा रे जगजेठी, कोरड्या रोटी कैशा खासे. देवा अरे कोरडं गिळायचं नाही, ही वाटी घे तुपाची आणि तुपाबरोबर जेवण कर. त्याच्यात देव बघितला. आम्हाला अशी नजर अशा पाहिजे. म्हणून बाबा माझा देव नाही, ज्याचं भजन करतो तो सगळा जिकडं तिकडं भरलेला आहे. सर्वाघटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, भ्रांतीशी कामो विषयावरी. सर्व घटामध्ये माझा देव आहे. पाण्यात आहे, झाडात आहे, दगडात आहे, कुत्र्या मांजरात आहे, माणसात आहे, सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. येरू मने काष्टी पाशानी सकळ आणि आहे वनमाळी, जेथे तेथे अक्षदा माझा वनमाळी काष्टी. येरू मने काष्टी पाशानी सकळ. बाबा पाषाणामध्ये आहे, दगडामध्ये आहे, लाकडामध्ये आहे, पाण्यामध्ये आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी. सगळ्याच्या भरलेला उरलेला येतो असा देव आहे. लाकडात देव आहे म्हणल्यावर हिरण्यकश्यपूने विचारलं लाकडात देव आहे का? हो. कामून नाही महाराज? मग ते खांब होते, लाकडी खांब, लाकडी खांब होते. मग विचारलं लाकडात जर तुझा देव आहे, मग हे खांब तर लाकडाच आहे, याच्यात देव असला पाहिजे. याच्यात आहे का तुझा देव? बाबा का नाही, या पण लाकडामध्ये माझा देव आहे. खांबात माझा देव आहे म्हणल्यावर हिरण्यकश्यपूनं ऐकलं तर त्या खांबामधून आवाज येऊ लागला. गुर्र 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 असा आवाज येऊ लागला. ते नरशिव भगवान तर त्या खांबामध्ये गुरगुर गुरगुर करू लागले. आवाज दिला तर खांबातून सुद्धा आवाज येतोय. हिरण्यकश्यपूंना वाटलं अरे माझा वैरी आणि माझ्या घरी आणि माझ्या खांबात, बरं झालं आलाय म्हणले, आता याला मी मारणार. लगे हिरण्यकश्यपू उठला, तलवार हातामध्ये घेतली आणि खांबाकडे जातात. या वैऱ्याला तर मी आता मारतो म्हणले. गेले खांबाच्या जवळ. जवळ असले तर अक्षता घ्या आपापल्या. गजर झाला की अक्षता टाकायची. थांबा थांबा, गजर झाल्यावर फोडा. माझ्या वैरी माझ्या समोर आलेला आहे, याला मी मारणार. गेला खांबाच्या जवळ आणि प्रमाण काय सांगतंय, खांबावरी लाथ मारली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. गेले खांबाच्या जवळ. माझा वैरी इथं, मी त्याला लाथच मारतो म्हणले. लाथ मारली, तलवार मारली आणि मारल्या बरोबर बर का जे खांब असणारा कडकड 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 कड वाजणं आणि मधून नरसिंह भगवंत प्रगट होणं. बोल नरसिंह भगवान की. नरसिंह भगवान प्रगट झाले आणि सगळ्या जगानं सगळे होते तिथं त्यांनी नरसिंह भगवंताचं भजन करायला सुरुवात केली. नरहरी नाम अमृत सार भजन करावे वारंवार. बोला बोला बोला, टाळी वाजवा सगळेजण. नरहरी नाम अमृत सार भजन करावे वारंवार. भजन करावे वारंवार.
भजन करावे वारंवार नरहरि नाम अमृत सार भजन करावे वारंवार नरहरि नाम अमृत सार भजन करावे वारंवार भजन करावे वारंवार भजन करावे वारंवार नरहरि नाम अमृत सार भजन करावे वारंवार नरहरि नाम अमृत सार भजन करावे वारंवार भजन करावे वारंवार टाळी 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 वाजवा भजन करावे वारंवार नरहरि नाम अमृत सार भजन करावे वारंवार नरहरि नाम अमृत सार भजन करावे वारंवार भजन करावे वारंवार भजन करावे वारंवार नरहरि नाम अमृत सार भजन करावे वारंवार गोपाल कृष्ण भगवान की। याप्रमाणे नरशिव भगवंत खांबामधून प्रकट झाले. अक्राळ विक्राळ अशा प्रकारचं रूप धारण केलं. माणसाचं शरीर आहे आणि सिंहाचं असणारा बरं का तोंड आहे, चेहरा. असे भगवान प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर अक्राळ विक्राळ रूप, ते क्रोधायमान रूप, सगळे लोक असणारे पळून गेले. भागणेवाले की शाब्बास. आणि हिरण्यकश्यपू जवळ होता, त्याला मारायचं होतं. लगेच बरं का आमच्या नरशिव भगवंताने त्या हिरण्यकश्यपूला उचललं आणि दारवंट्यामध्ये बसले, दरवाजामध्ये, आणि बसले आणि असं आडवं त्याला मांडीवर टाकलं. हिरण्यकश्यपूला आडवं असं टाकलं मांडीवर. आणि असे नख अक्राळ विक्राळ, दाढान मिशान, ते सगळं शरीर बघा तुम्ही त्यांचं. आणि असे नख अशा त्याच्या पोटामध्ये असे लावले आणि त्याला मांडीवर घेऊन लागले विचारायला, हिरण्यकश्यपू तुला किती वरदान आहेत? आणि ती वेळ होती कोणती? सूर्य अस्तमान अर्धा बुडालेला आणि अर्धा वरी होता. अशा वेळेला नरशिव भगवान अशा प्रकारचे प्रकट झाले. आपल्याच ग्रामदैवत आपलं नरशिव भगवान आहेत. आपण भाग्याचे आहोत. आपल्याच गावात भगवंतांनी अवतार घेतला आणि याच ठिकाणी नरशिव भगवान स्थानापन्न झालेले आहेत. आपण खूप भाग्यवान आहोत. आणि त्यांच्या वैशाख वद्य शुद्ध पौर्णिमेला आणि आमच्या भगवंताचा मोठा असणार बरं का उत्सव होतो. मोठा अशा प्रकार सर्व गावकरी मंडळी आनंदानं सप्ताह आणि तो उत्सव जन्म उत्सव साजरा करीत असतो. सर्व परिसरातली मंडळी लांब लांबून लोक इथं त्या उत्सवासाठी येत असतात. आणि टाकलं मांडीवर ते आणि त्याला विचारलं, सांग तुला रात्री मरण नव्हतं, दिवसा मरण येणार नव्हतं. आता रात्र आहे की दिवस आहे सांग? रात्रही नाही तर दिवसही नाही. अर्धा सूर्य माळवलेला आणि अर्धा वर होता. साला एक प्रमाण कटलं. दारामध्ये बसलेत, घरात मरण नाही, दारात मरण नाही, चौकटीवर बसले होते दरवाजामध्ये. म्हणून तर आता लोक म्हणतात, ए दारात बसू नको रे बाबा, अलीकडे येण्याचं पलीकडे जाय. दारात बसले तर तेही असणारं वरदान खलास झालं. तुला माणसाच्या हातानं मरण नाही, जनावराच्या हातानं मरण नव्हतं. मी सांग आता, माणूस आहे की जनावर आहे? माणूस म्हणावं तर तोंड शिवाचं आहे, शिव म्हणावं तर शरीर माणसाचं आहे. माणूस नाही, जनावरही नाही. बस रात्री नाही, दिवसा नाही, घरात नाही, दारात नाही, माणसाच्या हातानं नाही, जनावराच्या हातानं नाही. पुन्हा आकाशात मरण नव्हतं, पृथ्वीवरही नाही. हे एक वरदान होतं. मांडीवर घेतलंय. सांग आता, जमिनीवर आहे का नाही, आकाशात आहे का नाही? कटलं. अजून 12 महिन्यामध्ये त्याला मरण नव्हतं. कोणता महिना होता?
पुरुषोत्तम मास त्याला म्हणतात, अधिक महिना म्हणतात, त्याला खूप नाव आहेत बरं का. त्याला मलमासही म्हणतात. मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक महिना आणि आपल्या भाषेमध्ये धोंड्याचा महिना. ते 12 महिन्याच्या अलगच असतो बरं का. तो 13वा महिना असतो. आणि तो महिना होता 12 महिन्यात मरण नको असं वरदान होतं. त्या धोंड्याच्या महिना होता चालू. आता अजून त्याला एक शस्त्रानं नाही आणि अस्त्रानं नाही असं त्याला एक वरदान होतं. नखानं पोट फाडलं त्याचं. नखानं. नख शस्त्रही नाहीत आणि अस्त्रही नाही. वरदान कटलं. पुन्हा त्याला दुसरं एक वरदान होतं, सजीवानं मरण येऊ नये आणि निर्जीवानंही मरण येऊ नये. नखानं पोट फाडलं. नख सजीव आहेत का निर्जीव? नख सजीव बी नाहीत आणि निर्जीव बी नाहीत. कारण सजीव म्हणावं कापले तर दुखत नाहीत, निर्जीव म्हणावं तर वाढत राहतात. अशी ते नख आहेत. म्हणून सगळे वरदानाची कबुली दिली आणि पोटामध्ये नख अशा प्रकारचे नरशिव भगवंतानी आणि खुपसले आणि टररररररर पोट फाडून टाकले. नरसिंह भगवान की. एवढ्यासाठी अवतार होता. एक अवतार हिरण्यक्षाला मारण्यासाठी देवानं स्पेशल अवतार घेतला, तो वराह. आणि हिरण्यक्षाला मारण्यासाठी स्पेशल अवतार आहे तो नरशिव भगवंताचा. दोघांसाठी 2 अवतार देवाने घेतले. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. जेव्हा दितीला हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू 2 अशा प्रकारचे जेव्हा राक्षस जन्मले त्या दितीच्या पोटाला, तेव्हा दिती घाबरली. बरं, राक्षस का जन्माला आले त्याचं एक तुम्हाला 2 मिनिटात सांगून जाईल. जेव्हा महाराज कश्यप आणि दिती ह्या दोघांचा जेव्हा संसार सुरू झाला तेव्हा राक्षस जन्मायचं कारण काय तुम्हाला सांग. यांचा जो संसार होता हे संसार बेकायदेशीर होता, मर्यादा सोडून होता. एके दिवशी कश्यप रूपी बसलेले इथं आणि ती दिती, संध्याकाळचा टाइम आहे, सूर्य अस्तमानाचा टाइम आहे, दिवा लावण्याचा टाइम आहे, पूजा पाठ करण्याचा वेळ आहे. आणि त्या वेळेला भगवान शंकर प्रत्येक घरी असताना येतात. पार्वती सहित लक्ष्मी नारायण फिरतात की माझं भजन पूजन कुठं चालू आहे का. आणि अशी वेळ म्हणजे पवित्र हरिपाठ, तुळशीपाशी दिवा लावण्याची, देवदेव करण्याची वेळ आहे. आणि या वेळेमध्ये ती असणारी दिती श्रृंगार वगैरे केला आणि महाराजाच्या जवळ आली. आल्याबरोबर देव नाही, धर्म नाही, पूजा नाही, पाठ नाही, दिवा नाही, काही नाही, हरिपाठ नाही. अशा वेळेला ती दिती श्रृंगार करून महाराजाच्या जवळ आली आणि सांगितलं, महाराज मला आता काम पाहिजे. ही वासना बरं का. आणि ही बेकायदेशीर अशा प्रकारचा संसार. आणि महाराजांना सांगितलं, अरे ही वेळ कोणती आहे? अरे देवदेव करण्याची वेळ आहे ही वेळ. आता ही काम वासनेची नाही. जा दिवा लावा, भजन करा, हरिपाठ करा. नाही, मला आत्ताच्या आता सेवा पाहिजे असा हट्ट धरला. आणि ती वेळ असणारी त्या कामाची नसताना सुद्धा त्या वेळेला हट्ट धरून काम अशा प्रकारचा सेवन केला. आणि मग ते आमच्या महाराजांनी सांगितलं, हे पाय दिती, आज असणारा तू अशा पवित्र वेळेला तू काम अशा प्रकारची इच्छा पूर्ण केली ना, हे पाय आता तो गरोदर राहशील, पण परिणामी या गर्भातून 2 राक्षस जन्माला येतील. मग घाबरली. आता काय केलं पाहिजे? राक्षस जन्माला येतील म्हणल्यावर, महाराज माफ करा, मी चुकले, मला काहीतरी उशाप द्या, मला काहीतरी पुन्हा चांगली काहीतरी गोष्ट सांगा. मग महाराजांनी सांगितलंय, पाय राक्षस तर जन्माला येतीलच, पण एक तुला चांगली गोड बातमी सांगतो, 2 राक्षस जन्माला येतील, पण 2 भावाला मारण्यासाठी देव 2दा तुझ्या दारात येईल. सेपरेट अवतार हिरण्याक्षासाठी आणि स्पेशल अवतार हिरण्यकशिपूसाठी घेतील आणि देव दारात 2 वेळेस तुझे अवतार घेऊन येतील. असं म्हणल्यावर बरं वाटलं. आणि म्हणून ते वचन असणारं खरं करण्यासाठी हिरण्याक्षाला वरा भगवंतानी आणि हिरण्यकशिपूला नरशिव भगवंतानी संपून टाकलं. अवतार समाप्त झाला. मारल्या बरोबर महाराज ते लाल जरद असा रक्ताचे थरोळ्यामध्ये तो हिरण्यकशिपू पडलेला आहे, पोट फाडलेले आहे, त्याचे आतडे बाहेर आलेले आहेत, हात बीत सगळं अंगावर शितुडे आले रक्ताचे, रक्त बंबाल झालेला देव. आणि असा विक्राळ आक्राळ क्रोध भारी आला. क्रोध बर का नरशिव भगवंताला.
एवढा क्रोधी झाले, एवढे क्रोधी झाले, बापरे, लोक भिव भिव लागले पळायला. काही लोक म्हणले आता देवाला कोणी शांत करावं बाबा, एवढा राग आलाय, शांत कोण करावं. हिरण्यकशिपू तर मरून गेला, भक्त प्रल्हाद जरा बाजूला उभा आहे. काही काही लोक म्हणले आपला लागणार आहे बाबा पुढे जायला. काही लोक शहाणे माणसं होती, असं करा म्हणले, अवया देवाला शांत करायला एवढे रागे आलेत, याला शांत करायला दुसरं कोणी नाही म्हणले, यांच्या मालकिनीला बोलवा, लक्ष्मीला बोलवा म्हणले, त्यांच्याशिवाय माणूस ही आणि देव शांत होत नाहीत. कारण ज्याच्या त्याचं माणूस शांत करीतच असते, त्याला बोलवा म्हणले. गेले वैकुंठामध्ये, लक्ष्मी आई साहेब चला, तुमच्या मालकाला राग आलाय आणि त्याला शांत करायचंय, चला. लक्ष्मी आई साहेबाच्या हातात काय? पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुलती. देवाचे पाय लक्ष्मीच्या हातात आहेत, कारण पायाची दासी ती, पाय असणारे दाबण्याचं काम आमचे लक्ष्मी आई साहेब करतात. म्हणून त्यांना बोलवा. लक्ष्मी आई साहेब म्हणल्या, आमच्या मालकाला ते राग येतच नाही म्हणल्या. आणि आला कसा कसा आला कोणास ठाऊक बघा म्हणले, एवढे क्रोधी झालेत, कोणाच्यानंच शांत होईनत म्हणले. आणि तुम्हाला यावं लागतंय, तुम्हाला शांत करावं लागतंय, चला येते म्हणले, चला व्हा पुढे. आल्या लक्ष्मी आई साहेब म्हणले, असे मालक शांत होणार नाहीत, जरा त्यांना प्रसन्न करावं लागन. ताट बीट सजवलं मस्त, लगे आरती बिरती असणारी त्याच्यामध्ये केली, हार बीर घेतला, फुलं चंदन ओटी, गेल्यावर मालकाची असणारी अगोदर पूजा करायची, मालक प्रसन्न होतात आणि मग असणारा त्यांचा राग शांत करायचा. आणि देवाला जर जायचं असेल, देवाला पूजा दर्शन घ्यायचं असेल, अगोदर पूजा करावी लागते. आमचे ज्ञानोबराय बोलतात ना, देव पुजवणी पाहिजे, पेरुणी शेता जायचे. शेताला जायचं असलं तर पेरणी करून जावं लागतंय. आमच्यासारखे बोंबलत हिंडतात, उन्हाळ्यामध्ये लग्न खात हिंडले, पावसाळ्यामध्ये इकडं जाय तिकडं जाय, आणि शेतात गांजर गोंड उगवलं. पाहुणे आले म्हणले, चला येडा करायला शेताला, काय ढेकळं दाखवतो का?